आपल्या ॲग्रीमेंटचा ड्राफ्ट तयार आहे. डाकेने तुम्हाला पाठवलाय, उद्या मिळेल. माझ्या वकिलाचं नाव सोनावणे याला कसं कळलं? गेले 26 तास तुम्ही माझ्या अवतीभोवतीच होता. नागपूरमधला खुंटा सतत हलवून बळकट केला पाहिजे आपल्याला. तुम्ही कशाला माफी मागताय जावे बापू? 2 दिवस मला खरंच इतकं काम आहे ना की मला इथून हलताच नाही आलं. त्यामुळे तुम्हाला भेटायला नाही येऊ शकलो म्हणून. One shot and you're dead. अरे बाप रे, हे असं घडू शकतं हे पहिल्यांदाच ऐकतोय मी. 15 वर्षापूर्वी जेव्हा हे सगळं बाबांना पहिल्यांदा झालं ना, तेव्हा आम्ही सगळे एकदम घाबरूनच गेलो होतो. पण मग मध्ये काही वर्ष निघून गेली आणि आम्ही हे विसरूनही गेलो. आणि आता पुन्हा हे असं झालंय. जुनी भीती नव्याने जाणवायला लागली. वहिनी, काही काळजी करू नकोस, त्यांना बरं वाटायला लागेल. पण काळजी वाटतेच ना रे. अंतरा लहान आहे, त्यात आता आई नाही. नाही रे, बाबा नाही नीट काळजी घेत स्वतःची. अगं मग तू लगेच कशाला आलीस? थांबायचं होतं अजून आठवडाभर तरी. नको रे बाबा, तुला यांचं माहिती आहे ना, घटक्यात चांगले वागतात आणि घटक्यात. अच्छा, म्हणजे दादाने तुला बोलावून घेतलं तर इकडे? नाही नाही, तसं काही म्हणाले नाहीत ते मला, पण मीच त्यांच्या चांगल्या वागण्याची सुद्धा भीती वाटते कधी कधी. इतकी घाबरतेस तू? तसं काय झालं? नाही, तुम्ही एकदम अचानकच यायला नको होतं. काही प्रायव्हेट डिस्कशन चाललं होतं का दीर आणि वहिनीचं? नाही हो, साड्या करत होतीस नवऱ्याच्या? असं काही नाहीये. तुम्ही विचारा वाटलं तर आधीला. तुम्हाला भूक लागली तर तुम्ही दुसऱ्याला जेवायला सांगता. मी तुम्हाला विचारतोय तर तुम्ही मला त्याला काय विचारायला सांगताय? त्याला काय विचारायचं आणि कधी विचारायचं ते माझं मी ठरवीन. आधी साधारण किती वाजता तू झोपायला हवंस असं मी तुला सांगितलंय? 10 10:30. किती वाजले? 11:30. जातो. गुड नाईट. कधी आलीस? कधी आलीस असं विचारलं. एक तास झाला असेल. म्हणजे काय झालं की मी आले तेव्हा आधी इथेच बसला होता, म्हणून मग मी त्याच्याशी गप्पा मारायला लागले. तो विचारत होता की बाबांचं. शाळेत गेलायत ना? शाळेत गेलायत ना? परीक्षेत एक सदर असायचं, एका वाक्यात उत्तरे द्या असायचं ना? तेव्हा काय निबंध लिहायचात? पानं वाढायला सांगा. मॅडम नमस्कार. नमस्कार. साहेब नाही आहे? हो हो, माहिती आहे मला. त्यांनीच मला यायला सांगितलंय. मी थांबते. तुम्ही काय घेणार? चहा कॉफी काही? नाही नाही, काही नको. कधी गेले साहेब? आत्ता एक 15 मिनिटं झाली. तासाभरात परत येतो म्हणाले. बरं, मी थांबते. हो, बसा ना.
सर काय झालं? दार आतून लॉक आहे. लॉक आहे? हो. कोण आहे आत? मॅडम आहे. कोण मॅडम? आसावरी मॅडम. काय? आसावरी. आसावरी, दार उघड, नाही तर मी तोडेन. इथे काय करतेस तू? इथे काय करतेस तू? इथे काय करतेस तू असं? इथे काय करतेस तू? हं? 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 घरातून बाहेर पडले. खरेदीला मी बाहेर पडले आणि मग बाहेर पोचल्यावर मग तिकडे लक्षात आलं की पैसेच विसरलेत घरात. म्हणून मी म्हटलं की तुम्ही इकडे ऑफिसमध्ये तर आपण ऑफिसमध्ये घेऊन जावे. दरवाजा का लॉक केला होतास? दरवाजा लॉक का केला होतास तू? दरवाजा तू अहो मी लॉक केला दरवाजा. इथे मी शोधत होते ना पैसे, तर खूप अवतार झाला माझा. पडली मी आता येत असताना. किती पैसे पाहिजेत? पैसे किती पाहिजेत? 2-3 हजार. खरेदी करायची? कार्ड कार्ड क्रेडिट कार्ड आहे ना तुमच्याकडे? हां मग ते मी घरी क्रेडिट कार्ड विसरले मी घरी म्हणून. काय आहे आसावरी? निघा घरी निघायचं, घरनं घ्यायचे पैसे. आसावरी इकडे ये. इकडे परत लगेच तुम्ही घरी लगेच मी परत. परत असं होता कामा नये. या असल्या कामांसाठी माझ्याच ऑफिसमध्ये मला न विचारता पुन्हा कधी यायचं नाही. कळलं? निघा.
तासावरी ती फाईल फाईल काय? फाईल द्या ना मला. आउट आउट. काय रे काय भिकारी आहे काय मी हा असं माझ्या तोंडावर जेवणाचं ताट फेकतोय रे हा? मला मला जेवण नको जा जाऊन सांग तुझ्या मालकाला जा. ए म्हाताऱ्या झाली का तुझी नाटकं परत सुरू? झाला झाला आमच्यापेक्षा गाडीत लोळणार डुक्कर चांगलं. त्याने तर स्वतःच्या खुशीनं गाडीत असं लोळत असतंय आणि मला मला पुन्हा या दलदलीत आणून टाकला होय रे तुम्ही हा? हा सपोर माझ्या पोटी जन्माला येणार हे जर मला आधी माहिती असतं ना तर तिथंच त्याची निरडी अशी पिचून काढली असती. हा. नरकात जाशील रे नरकात जाशील तू हर्षवर्धन भोसले. अरे स्वतःच्या जन्मदात्याचा छळ करतोयस तू. अरे हाल हाल होऊन मरशील. ए बस बंद कर तुझी टीर. नाही नाही आमचे मालक तुझा मुलगा आहे म्हणतोस ना रे? मुलगा आहे ना मग पोटच्या पोराला शिवाय शब्द देतोस रे? हे भिवा अरे माझं जर असं शिव्या शाप लागला असतं ना तर त्याला हजारो नाही लाखो शिव्या दिल्या असत्या मी. लाखो. असं काय पाप केलं होतं मी म्हणून हे असलं जिनं माझ्या नशिबी आलंय. देवा हे देवा. आणि माझी सून हा सावर साक्षात देवीचं रूप आहे रे. देवीचं रूप आहे. तिलाच माझी काळजी. तिला सुद्धा छळतो आरामखोर. अरे अरे माझ्या बरोबर असं का वागतो ना माझ्या लेकरा का वागतो असं. अरे मी बाप आहे ना तुझा.
मला या दलदलीतनं घेऊन चल बाहेर बाबा. मला दलदलीतनं घेऊन चल रे, बाहेर घेऊन चल. मला नाही राहायचं, मला नाही राहायचं. काय झालं? नाही काही नाही मला वाटलं काय वाटलं? आपल्या घरात, आपल्या खोलीत यावेळी दुसरं कोण असणार माझ्याशिवाय? नाही आपल्यामध्ये कुठल्याही तिसऱ्या माणसाला प्रवेश नाही ना सौरी, कोणीच नाही. हा, आता आपल्या प्रेमाची निशाणी म्हणून जो कोणी तिसरा माणूस येईल त्याला काही आमचा इलाज नाही. पण त्यासाठी आधी डिस्टर्ब आहेस, नाराज आहेस? नाही मी मूड नाहीये? काय करू मी मूड परत आणण्यासाठी? कविता मला करता येत नाही, गाणं मी लाख गाईन, पण गल्लीतल्या कुत्र्यांना प्रश्न पडेल की हा कोण नवा भाऊ आला आपला. आकाशातले तारे तोडणं, चंद्र आणणं, हे सगळं खूप जुनं झालं आता. असा बरी तुमच्याशी बोलतोय आम्ही. नाही मी ऐकते. बघा उपकार करताय. गुड नाईट.